परभणी हिंगोली टॉप 10 ताज्या घडामोडी। यशवाडी मंदिर दुर्घटनेत 5 भाविकांचा मृत्यू। परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथे हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळल्याने 5 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। धार्मिक कार्यक्रम सुरू असताना ही दुर्घटना घडली। घटनेत 20 ते 25 जण जखमी झाले असून काहींना गंभीर दुखापत झाली आहे। दुर्घटनेत मृत्यू झालेल्या भाविकांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे। तसेच जखमींच्या उपचाराचा खर्चही शासन उचलणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। घटनेनंतर पोलीस, महसूल, आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणांनी शर्थीचे प्रयत्न केले। वसमत भूखंड गैरव्यवहार प्रकरण पुन्हा चर्चेत। वसमत शहरातील गट क्रमांक 180 मधील कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे। प्रसार माध्यमे, वर्तमानपत्रांमधील माहितीनुसार या प्रकरणात तक्रार दिली असून प्रत्यक्ष कारवाई मात्र झालीच नाही। त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नगरपालिका प्रशासनावर गंभीर आरोप। भूखंड प्रकरणात वसमत नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप नगरसेवकांकडून करण्यात आला आहे। बनावट कागदपत्रे, फेरफार आणि कथित आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे। स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांच्या मते या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाल्यास अनेक प्रभावशाली व्यक्ती आणि मोठी मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे चौकशीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे पाणी शुद्धीकरण यंत्रामध्ये बेंडकोळी पडून मृत्यू झाल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या व्हिडिओची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली तरी स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। ग्रामपंचायतीकडून लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या देखभालीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। नागरिकांच्या म्हणण्यानुसार यंत्रणेची नियमित स्वच्छता व देखरेख होत नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच पाणी शुद्धीकरण यंत्रामध्ये वानर पडल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला होता। त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। भेंडेगाव शिवारात गावठी पिस्तूलसह एक तरुण पोलिसांच्या ताब्यात। कुरुंदा पोलिसांनी वसमत तालुक्यातील भेंडेगाव शिवारात सापळा रचून एका तरुणाला ताब्यात घेतले। त्याच्याकडून विनापरवाना गावठी पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। पोलिसांकडून शस्त्र कोठून आणले आणि त्याचा वापर कशासाठी होणार होता याचा तपास कुरुंदा पोलिसांकडून होत आहे। हट्टा येथील पाणी शुद्धीकरण यंत्रावर गंभीर आरोप। वसमत तालुक्यातील हट्टा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पाणी शुद्धीकरण यंत्रामध्ये पक्षी पडल्याने नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ शेळके यांनी केला आहे। लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या यंत्रणेची योग्य देखभाल होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। संबंधित विभागाने तातडीने पाण्याची तपासणी करून जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावर पहिली प्रतिक्रिया दिली। ती म्हणाले, मतदारसंघाच्या विकासासाठी मी सत्ताधारी पक्षासोबत जात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली। पळशीच्या भूमिपुत्राचा गौरवशाली सन्मान। पळशी तालुका वसमत येथील भूमिपुत्र श्री गजानन रामबुवा गिरी यांची भारतीय सैन्य दलात सुभेदार या मानाच्या पदावर नेमणूक झाली। देशसेवेसाठी समर्पित राहून कर्तव्यनिष्ठेने केलेल्या कार्याची गौरवास्पद पावती असून त्यांच्या यशामुळे पळशी गावासह संपूर्ण वसमत तालुक्याचा अभिमान उंचावला आहे। या प्रसंगी त्यांना पुढील सेवा कार्यासाठी आमदार राजू भैया नवघरे यांनी शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या। चारठाणा येथे अप्पर तहसील कार्यालयास मंजुरी। नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। परभणी जिल्ह्यातील चारठाणा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालयास मंजुरी मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। या निर्णयामुळे परिसरातील प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होणार आहे। अवैध वाळू वाहतुकीवर हट्टा पोलिसांची कारवाई। 2 ट्रॅक्टर ट्रॉली जप्त। हिंगोली जिल्ह्यातील हट्टा पोलीस स्टेशन अंतर्गत 21 जून 2026 रोजी अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी 2 स्वतंत्र कारवाया केल्या। या कारवाईत सुमारे 16,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पहिल्या प्रकरणात परसराम बालासाहेब चकोर वय 37 राहणार माटेगाव तालुका वसमत याच्याकडून MH38 AK 3967 क्रमांकाचा ट्रॅक्टर व ट्रॉलीसह अंदाजे 8,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दुसऱ्या प्रकरणात विकास प्रल्हादराव चकोर वय 31 राहणार माटेगाव तालुका वसमत याच्याकडून MH38 V 5809 क्रमांकाचा ट्रॅक्टर व ट्रॉलीसह 8,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला।
या प्रकरणात महसूल विभागाकडून दंड व जप्तीच्या कारवाईबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसून पुढील तपास हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करत आहेत। परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयात एलसीबी कारवाईमुळे खळबळ। अवैध व्यवसायांना कथित संरक्षण दिल्याच्या आरोपावरून परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकासह 9 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली। या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाली असून पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे। नरवाडी फाटाजवळ भीषण अपघात, 1 जणाचा मृत्यू। हिंगोली जिल्ह्यातील नरवाडी फाटा नॅशनल हायवे 161 येथे झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असल्याचेही पाहायला मिळाले। सेनगावमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची अचानक धाड। सेनगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे जुगार अड्ड्यावर कारवाई करून सुमारे 1,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणात अनेक संशयितांची चौकशी सुरू आहे। पुढील तपास सेनगाव पोलीस करत आहेत। 11 लाखांच्या हळद चोरीचा पर्दाफाश। हिंगोली पोलिसांनी हळद चोरीच्या मोठ्या प्रकरणाचा छडा लावत 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास हिंगोली पोलीस करीत आहे। 10 लाखांची चोरी उघड, आंतरराज्य टोळी, पोलिसांनी केला पर्दाफाश। हिंगोली जिल्ह्यातील एका नागरिकाने वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी बँकेतून काढलेले 10 लाख रुपये कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी लंपास केले। या प्रकरणाचा तपास हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने करत अवघ्या 11 दिवसात आंध्र प्रदेशातून आरोपींना अटक केली। या कारवाईमुळे हिंगोली पोलिसांच्या तपास कौशल्याचे कौतुक होत आहे।